असतो ती हनुमान चालीसा तुरुंगाच्या आतमध्ये बसून लिहिली आहे। हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। भगवान हनुमान हे प्रभू श्रीरामचंद्राचे परम भक्त आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का, हनुमानाचे आणि श्रीरामाचे अजून एक खूप मोठे भक्त होते, त्यांचं नाव होतं तुलसीदास। संत तुलसीदास यांचा जन्म 1511 मध्ये झाला। ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला त्यावेळेस मुघल साम्राज्याचं शासन चालू होतं। असं म्हणतात की रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी यांचा पुनर्जन्म संत तुलसीदास यांच्या रूपात झाला आहे। ज्यावेळेस संत तुलसीदास यांनी रामचरितमानस लिहिलं होतं त्यावेळेस ते भारतात खूप जास्त प्रसिद्ध झाले होते। प्रत्येक जण त्यांचे रामचरितमानस ऐकण्यासाठी दूरवरून येत होते। रामचरितमानस पाठ करून व रामनामाची भक्ती करून लोकांचे संकट व आजार नष्ट होत होते। म्हणून प्रत्येक गावोगावात ही वार्ता पसरली की संत तुलसीदास हे देवाप्रमाणे चमत्कार करतात व प्रत्येकाचे आजार व संकट नष्ट करतात। त्यावेळेस अकबर हा मुघल साम्राज्याची गादी सांभाळत होता। ही गोष्ट जेव्हा अकबरच्या कानावर पडली तेव्हा अकबरने त्यांच्या 2 सैनिकांबरोबर संत तुलसीदास यांच्या जवळ एक निरोप पाठवला। त्यांचं म्हणणं असं होतं की आजपासून तुम्ही बादशाचा आदेशाचं पालन करा व मंत्रीपद सांभाळा। तेव्हा तुलसीदास म्हणाले की माझ्यासाठी फक्त एकच राजा आहेत, ते म्हणजे माझे प्रभू श्री रामचंद्र। तेव्हा अकबरला राग आला व त्यांनी तुलसीदास यांना तुरुंगात बंद केले व म्हणाला, तुझी रक्षा तो श्रीराम व हनुमान करतो ना, बघू आता तुझी रक्षा ते इथे कसे करतात। तेव्हा तुलसीदास यांनी श्रीरामाचे नामस्मरण करून व हनुमानाचे गुणगान गाऊन अगदी मनापासून हनुमान चालीसा लिहायला सुरुवात केली। ते 1 दिवसात 1 चौपाई लिहत होते। असे त्यांनी 40 दिवसात 40 चौपाई लिहून हनुमान चालीसा पूर्ण केली। ज्या दिवशी त्यांनी 40वी चौपाई लिहून हनुमान चालीसा पूर्ण केली त्या दिवशी एक घटना घडली। जवळपास हजारोंच्या संख्येमध्ये माकड जमा झाले व त्यांनी अकबरच्या राजमहलवर हमला केला। त्या माकडांनी राजमहलचा पूर्णपणे सत्यानाश करून टाकला। मुघलांनी त्या माकडांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण माकड काय ऐकतच नव्हते। तेव्हा ते अकबरला म्हणाले, हे सगळं त्या तुलसीदासमुळे होत आहे, आपल्याला त्या तुलसीदासला तुरुंगातून बाहेर काढावंच लागेल। जर आपण त्या तुलसीदासला तुरुंगातून बाहेर नाही काढलं तर हे सगळं असंच घडत राहील, त्यामुळे आपल्याला त्याला सोडावंच लागेल। तेव्हा अकबरला नाईलाजाने संत तुलसीदास यांना सोडावेच लागले। असं म्हणतात हनुमान चालीसाचं पाठ केल्यामुळे भगवान हनुमान स्वतः तुलसीदास यांचे रक्षण करण्यासाठी तिथे आले होते। तुम्हाला या चमत्काराबद्दल ऐकून कसे वाटले व तुम्ही पहिले हनुमान चालीसाच्या या रहस्याबद्दल ऐकलं होतं की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा।